नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। लोकसभा निवडणुकीतील धक्कादायक अपयशानंतर महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा जोम निर्माण करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील पुढचे सरकार महायुतीचेच असेल आणि त्या सरकारचे नेतृत्व भाजपच करेल असे सांगत महायुतीचे सरकार आल्यास भाजपाचाच मुख्यमंत्री असेल याचे स्पष्ट संकेत दिले आहेत। येथे विधानसभा निवडणूक महायुती विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढेल असे भाजप नेते वारंवार सांगत असले तरी निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल यावर या नेत्यांनी कायमच मौन बाळगले आहे। परंतु अमित शहांनी मात्र पुढील महायुतीचे सरकार भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात असेल हे स्पष्ट केले आहे। याचा अर्थ मुख्यमंत्रीपद भाजपकडेच असेल असाच होतो। अर्थात नेतृत्व भाजपकडे राहिले तरी मुख्यमंत्री नेमके कोण असतील हे सांगायचे मात्र त्यांनी टाळले। यापूर्वीच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री असतील असे भाजपचे वरिष्ठ नेते ठामपणे सांगत होते। यावेळी मात्र भाजप नेतृत्वाने मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात आपले पत्ते राखून ठेवल्याचे दिसतंय। सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली तर साधारण ज्या पक्षाचे आमदार अधिक त्या पक्षाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळत असते। परंतु मागच्या वेळी शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकत्र सत्ता स्थापन करताना भाजपने आपल्यापेक्षा निम्मे आमदार पाठीशी असलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली। तो एक रणनीतीचा भाग होता। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद देण्यामागे कदाचित उद्धव ठाकरे गटाचे पुरते खच्चीकरण करण्याची योजना होती, परंतु त्यात फारसे यश आल्याचे दिसत नाही। त्याच वेळी अजित पवारांना सोबत घेऊनही शरद पवार गटाची ताकद कमी झाल्याचे दिसत नाही। या फसलेल्या प्रयोगामुळेच आता पुढच्या वेळी सरकारचे नेतृत्व आपल्याकडेच ठेवायचे असे भाजप श्रेष्ठींनी ठरवल्याचे दिसते। भाजपच्या या निर्णयामुळे शिंदे आणि अजित पवार गटात नाराजी निर्माण होण्याची शक्यता असली तरी या दोन्ही गटांना सध्याच्या परिस्थितीत भाजपची साथ सोडणे परवडणारे नाही। नेत्यांची ही मजबुरी असू शकते, परंतु या दोन्ही नेत्यांसोबत असलेल्या आमदारांपैकी काहींची भूमिका वेगळी राहू शकते। आमदार म्हणून पुन्हा निवडून येण्याची प्रत्येकाची धडपड असते, त्यामुळे आपल्या मतदारसंघात सोयीचे गणित कोणते असू शकते याचा विचार करून हे आमदार आपली पुढची भूमिका ठरवण्याची शक्यता आहे। तशी चिंता भाजपला नाही। भाजपच्या बहुतेक विद्यमान आमदारांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा मागच्या निवडणुकीत पराभव केला होता। शिवसेनेसोबत भाजपची युतीच होती। अडचण होणार आहे ती शिंदे आणि अजित पवार गटाच्या आमदारांची। त्यांची लढत प्रामुख्याने उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांसोबत होणार आहे। या लढतीत सहानुभूती किंवा पक्षासोबत बेईमानी हा घटक कितपत प्रभावी ठरतो याची सगळ्यांना काळजी आहे। शिवाय सरकार विरोधी लाटेचाही त्यांना सामना करावा लागेलच। मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील निवडणुकीपर्यंत तापता ठेवला जाईल। तात्पर्य सर्वाधिक प्रतिकूल परिस्थिती शिंदे अजित पवार गटाच्या आमदारांसाठी असेल, त्यातच मुख्यमंत्री पद आपल्या गटाला मिळणार नाही याची खात्री पटल्याने या सगळ्या विद्यमान आमदारांमध्ये अस्वस्थता नक्कीच असेल। रणनीतीचा भाग म्हणून उद्धव ठाकरे किंवा शरद पवार गटाकडे जाऊ पाहणाऱ्या आमदारांना अगदी ऐन निवडणुकीच्या तोंडावर या नेत्यांनी पक्षात प्रवेश आणि उमेदवारी दिली तर ऐन वेळी नवे सक्षम उमेदवार देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना बरीच धावपळ करावी लागेल। शिंदे आणि अजित पवार गटाला आपली आधीची ताकद टिकवून ठेवण्यात यश मिळाले तर महायुतीचे सरकार सत्तेत पुन्हा येईल याबाबत शंका नाही। परंतु भाजपने आधीच मुख्यमंत्री आपलाच असेल ही घोषणा केल्याने पुन्हा एकदा मागच्या सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते। मुख्यमंत्री पद किंवा अन्य महत्त्वाच्या मंत्रिपदाच्या वाटणीवरून महायुतीत फूट पडणारच नाही याची खात्री देता येत नाही। ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊनच भाजप नेतृत्वाने आक्रमक भूमिका घेत दोन्ही पैकी कोणत्याही एका गटाने जरी वेगळा विचार केला तरी बहुमतावर फरक पडणार नाही या दृष्टीने आपली तयारी ठेवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसते। जागा वाटपातही त्याचे पडसाद उमटू शकतात। शिंदे पवार गटाला 125 पेक्षा अधिक जागा सोडण्यास भाजप तयार होईल असं दिसत नाही। एकूण काय तर पुन्हा एकदा राज्यात भाजपच मुख्य सूत्रधार असेल यासाठी भाजपची यंत्रणा सज्ज झाल्याचे दिसते। अमित शहांच्या भाषणातून याचे स्पष्ट संकेत मिळालेच आहेत। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।